सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकाचा सामना आहे, क्वालिफायरचा सामना आहे. बघूया कुठला संघ आज सुपर 4 मध्ये प्रवेश करतो आणि आपला एक कुठल्या तरी एका ट्रॉफीवरती नाव कोरलं जाईल. या संघाचं बघा कुठला, बेनापट्टी बॉईज की बँजो 11 नायगाव. चला सामन्याला सुरुवात. गोलंदाजीला येते दर्शन नम. तर राहुल आणि सुरेंद्र सलामी जोडी मैदानात उतरलेले आहे. चला पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. पंच जयेश नम आणि लेग पंच आहेत ते विशाल कोदे. चला फ्री हिट आहे. पहिला षटक. 2 खेळाडू फक्त बाहेर राहतील. पहिला चेंडू उंचावून टाळवला. चेंडू दर्शन नम यांच्या पहिला चेंडू होती. मोठा प्रहार, षटकार. चला बक्षीस लागूच आहे, लक्षात ठेवा. 3 षटकार मारले, हॅट्रिक काढली तर पद्माकर नाईक यांच्याकडून 500 रुपये बक्षीस लागू आहे, लक्षात ठेवा. म्हणजे सर्वांना सुवर्ण संधी आहे दोन्ही संघांना. पुन्हा एकदा चांगला फटका. कव्हरला चेंडू खेळला गेलाय ना. हा 1 बाउन्स आणि हा येतोय चौकार. त्याला पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. अतिशय चांगली अशी फलंदाजी करतात राहुल गोंड आपल्या संघासाठी. आणि जर हॅट्रिक घेतली तर रुपेश वाघ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली बँजो 11च्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा लेग साईन तडवला. चेंडू बघा, हा येतोय षटकार. आणि नक्कीच षटकार. धावसंख्या पोचली गेली ती 16. या धावसंख्येवरती धावसंख्या झाली ती 16. आणि पुन्हा एकदा हा षटकार. बघा धावसंख्या पोचली गेली आहे ती 22. जर ह्या चेंडूवरती षटकार आला तर नक्कीच 500 रुपयाचा मानकरी ठरेल. बॅक टू बॅक 2 आलेले आहेत.
आणि 500 रुपयाचा मानकरी ठरला गेलेला आहे राहुल गोंड. आणि नक्कीच इथे 500 रुपयाचा आलेले पारोजी प्रभाकर नाईक यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस आलेला आहे राहुलसाठी. बघा राहुलसाठी कधीपासून बक्षीस लावलं गेलं होतं, कुठलाही खेळाडू घेत नव्हता. आणि पुन्हा एकदा नक्कीच इथे झेल होऊ शकतो आणि प्रफुल्ल कुठली चुकी करत नाही आणि गडी बाद. DJ Alpesh in the mix. पहिल्या षटकामध्ये 28 धावा टब्बल ठोकल्या गेल्या राहुल गोंड यांनी. 6 चेंडू 28 धावा, अप्रतिम फलंदाजी. आणि नक्कीच प्रभाकर नाईक त्यांना मिठी मारत आहेत अप्रतिम फलंदाजी केल्याबद्दल. त्याला गोलंदाजीला येतात ते प्रथमेश पुजारी. बक्षीस अजून लागू आहे हॅट्रिक साठी. जर हॅट्रिक घेतली तर रुपेश वाघकडून 1000 रुपये आहेत आणि प्रभाकर नाईक यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे 1500 रुपयाचा मानकरी ठरेल. लक्षात ठेवा, जो कोणी हॅट्रिक घेईल तो 1500 रुपयाचा मानकरी ठरला जाईल. गोलंदाजसाठी सुवर्ण संधी आहे. चला हॅट्रिक घ्या, 1500 कमवा. आणि गोलंदाजीला ते प्रथमेश पुजारी नेहमीच खेळत असतात. एकविरा स्पोर्ट्स नायगाव थ्रू सुद्धा ते खेळत असतात गोलंदाज. आणि स्ट्राईकला ते सुरेंद्र. अरे मागचा जो सामना झाला त्याच्यामध्ये प्रथमेश यांनी फक्त 1 धाव दिली होती आणि 5 चेंडू निर्धाव हाताळले होते. तशीच कुठली तरी गोलंदाजांना आता करायची आहे. पुन्हा चांगला चेंडू, कव्हरला चेंडू खेळला गेला. नक्कीच चेंडू 1 धाव पूर्ण आणि प्रफुल्ल येत आहेत आणि 2 धाव निश्चित रोखला गेला. 3रे धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि साहजिकरित्या 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या मोजली गेली ती 31. आणि नक्कीच रिव्हर्स अटेंड केलेला आहे तो किरण बारात यांनी. आणि चौकार. थँक्यू डीजे. आणि नक्कीच चौकार ठोकला गेलेला आहे, रिव्हर्स अटेंड केला गेला आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 35. पुन्हा एकदा चांगला फटका, लेग साइड तडवला चेंडू. चेंडू जात आहे स्क्वेअर लेग आणि निश्चित 1 धाव. एक धाव झाली. धावसंख्या पोहोचली गेली आहे ती
36. आणि पुन्हा एकदा सुरेंद्र यांचा बॅट निघाला फटका. हा येतोय षटकार. जे नक्कीच सुरेंद्र यांच्या बॅट मधून निघालेला मोठा प्रहार. पुन्हा एकदा उंच नक्की प्रफुल्ल यांच्याकडे झेल होऊ शकतो आणि प्रफुल्ल कुठली चुकी करत नाही आणि गडी बाद. पटला तो माझा नाही पटला तो तुझा. महीन 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 in the mix in the mix in the mix in the mix. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली ती 42. या षटकामध्ये पण 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा पटकावलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 28 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केलेला आहे तो आणि चेंडू चौकात येतो आणि हा येतोय चौकार. दोन षटकांतर धावसंख्या पोहोचली गेली ती 2 गडी बाद. बेनापट्टी बॉईज संघाची 46. त्याला जो 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे बघा 12 चेंडूमध्ये किती धावा करतात बेनापट्टी बॉईज संघ. तर आजच्या दिवसामधील बेनापट्टी बॉईज संघाचा 81 धावा पटकावल्या होत्या. पहिल्या सामन्यामध्ये हायस्ट धावसंख्या होती. तर गोलंदाज बघूया कुठला गोलंदाज करतो. गोलंदाजीला येते आतिश, लेफ्ट हँड गोलंदाज. अतिशय चांगले असे गोलंदाज आहेत NCC बँजो 11 या संघाचे. चला आतिशसाठी बक्षीस आलेलं आहे. 2 विकेट काढले तरी 500 रुपयाचं पारितोषिक लागेल प्रभाकर नाईक यांच्याकडून. चला 2 गडी बाद करा. 2 चेंडूवरती 2 गडी बाद 500 रुपये कमवा. पहिला शॉर्ट पिच चेंडू आणि हा उडवलाय तो म्हणजे लॉंग लेगला षटकार. चला बक्षीस बघा पुन्हा आले गोलंदाजाकडे. 1 गडी बाद करा 500 रुपये कमवा आतिश साठी. चला आतिश साठी बक्षीस 1 गडी बाद करा 500 रुपये कमवा आतिश हाडल यांच्यासाठी. बघा फलंदाज सुद्धा सांभाळून खेळतात कारण 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे आतिश साठी. 1 गडी बाद केला आतिशने तर 500 रुपयाचा मानकरी. बघा झुंजार स्पोर्टची जी टुर्नामेंट असते त्याच्यामध्ये बक्षिसांचा वर्षाव असतो. क्षेत्ररक्षणासाठी, फलंदाजासाठी, सर्वांसाठी बक्षीस लागले जातात. पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. बघा अति अजून तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत ते 2 चेंडूमध्ये 1 गडी बाद करायचा आहे तुम्हाला आणि 500 रुपयाचा मानकरी ठरायचा आहे.
धावसंख्या झाले 53 आणि 500 रुपयाचा मानकरी ठरला गेलेला आहे आतिश. ₹500 मानके ठरला आतिश. बघा एक विकेट सुद्धा 500 रुपये लावले होते. बघा इथे किती तुमचा फॉलो फॅन आहे गोलंदाजीसाठी. प्रेक्षक किती उत्साहात आहेत. फलंदाजांना सुद्धा पैसे लावतात, गोलंदाजांना सुद्धा पैसे लावतात. प्रभाकर नाईक अप्रतिम प्रेक्षक आहेत आपल्यासाठी इथे. पद्माकर नाईक, प्रभाकर नाईक. आणि नक्कीच एक धाव षटक संपलेला आहे. 3 षटकांचा धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 54. शेवटचं षटक अंतिम षटक. आणि निमेष हे बाद झालेले आहेत. रिहू कशासाठी? नो बॉल. फलंदाज आणि नक्कीच फलंदाज मागे गेलेला आहे मारण्यासाठी. डॉट बॉल. बॉल काउंट होईल लक्षात ठेवा.
बॉल काउंट आहे, बॉल डॉट आहे, लक्षात ठेवा. प्लेयर स्टंपच्या मागे गेल्या मारण्यासाठी. आणि फलंदाज सुद्धा बाद होणार नाही, कारण पंचांचा डिसिजन आहे की हा बॉल. पंच लक्षात ठेवा, खेळाडू आउट झाला अगोदर डिसिजन द्या. फलंदाज मध्ये उतरतात, अगोदर डिसिजन देत जा. प्लेयरला थांबवत जा. डिसिजन बघा पेंडिंग आहे. नक्कीच निर्धाव चेंडू प्रफुल यांचा. अरे फलंदाज एक्स्ट्राच्या पाठीमागे गेलाय मारण्यासाठी. आणि हा येतो उंचावरून फटका, षटकार. किरणाच्या बॅट मधून निघाला षटकार. धावसंख्या झाले 59. आणि पुन्हा एकदा लेग साईन तडवला चेंडू. नक्की तिथे झेल होऊ शकतो आणि झेल सुटला गेलाय तिकडे. आणि साहजिकचा झेल होता. चेंडू खूप उंचावरती गेला होता, झेल पकडायचा होता क्षेत्ररक्षणाला आणि निश्चित झेल सुटला गेला. आणि 2 धावा. धावसंख्या पोचली गेले 61. शेवटचे 3 बॉलचे खेळ शिल्लक. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचली गेली ती 62. क्वालिफायरचा सामना आहे, कुठला संघ विजय होतो आणि सुपर 4 मध्ये जातो बघूया. बेनापट्टी बॉईज की बँजो 11 नायगाव. पुन्हा एकदा फुल टच चेंडू, जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा रिटर्न पाठवले निमेशानं. निमेश सुद्धा हार्ड हिटर फलंदाज आहेत. चला 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे प्रफुलसाठी विकेट काढला तर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी प्रफुल यांची. खूपच चांगलं षटक हाताळले आता परत, षटकार खाऊन सुद्धा. पुन्हा एकदा फुल टच चेंडू. हा येतो षटकार. आणि पंचाने रिव्ह्यू घेतलाय, लक्षात ठेवा. पंचांचं बघूया रिव्ह्यू. ओके, डिसिजन नो बॉल. कमरेच्या वरती चेंडू आहे. जेव्हा चेंडू लागतो आणि फलंदाज सुद्धा क्रीजमध्येच आहेत. आणि थर्ड अंपायरचा डिसिजन आहे नो बॉल. आणि पुन्हा एकदा लेग साईन तडा चेंडू दर्शन जात आहेत आणि फ्रीडचा चेंडू आहे. आणि निश्चितच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धाव संख्या पोचली गेली आहे ती
71 धावा पटकावलेल्या आहेत आणि 72 धावांचं आव्हान ठेवले सामना जिंकण्यासाठी बेनापट्टी बॉईज संघ आणि बँजो 11 या संघाला. हॅलो, चला 24 चेंडू 72 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी बँजो 11 नायगाव संघाला. तर या मैदानामध्ये 75-80 धावा 45 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत या सत्रामध्ये आणि त्या नक्कीच धावा करण्याची क्षमता आहे बँजो 11 नायगाव संघामध्ये. आणि सलामी जोडी उतरायचे प्रफुल आणि जितेश. चला सामन्याला सुरुवात करायची, क्षेत्रक्षे लावून घ्यायचं आहे. चला सामन्यासाठी 72 धावांचं आव्हान आहे आणि गोलंदाज येत आहेत ते अनिकेत चौधरी. बेनापट्टी एक्सप्रेस या नावाने ओळख आहे वसई आणि पालघर जिल्ह्यामध्ये. गोलंदाज अनिकेत बघूया. नक्कीच पहिल्या षटकापासून सामना जिंकायचा असेल तर पहिल्या षटकापासून मोठे फटके खेळणे गरजेचे आहे बँजो 11 नायगाव संघाला. चला सामन्याला सुरुवात. पंच जयेश नम वसई आदिवासी क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष आहेत आणि लेग पंच आहेत ते झुंजार स्पोर्टचे हार्ड हिटर फलंदाज विशाल कोदे. सकाळच्या 17 पासून पंचाची भूमिका पार पडतात. झुंजार स्पोर्टची टुर्नामेंट असते, नेहमी सहकार्य असते सर्व खेळाडूंचं. खूपच चांगला चेंडू, ऑफसाईड चेंडू. जितेश आणि निश्चित एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न होत आहे का बघूया आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावांनी श्री गणेश होत आहे तो बँजो 11 नायगाव या संघाचा. आणि नक्कीच जितेश आणि प्रफुल सामना जिंकायचा असेल तर हे दोन फलंदाजाकडे नक्कीच सर्व खेळाडू बघत आहेत आणि यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. पुन्हा एकदा कव्हर मारण्याचा प्रयत्नात निर्धाव चेंडू. बघा भन्नाट वेगामध्ये चेंडू एस्ट्रोच्या हातामध्ये. खूपच चांगला चेंडू हाताळला गेला अनिकेत चौधरी यांनी.
चला 2 षटकार मारले लगातार. तर अजय काळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जिथे सुतारसाठी. चला 2 बॅक टू बॅक 2 षटकार मारा. आणि प्रफुल्लसाठी सुद्धा दोन्ही खेळाडूंसाठी अजय काळे आपले इथे बसलेले आहेत. त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले 2 षटकारावरती. बघा चेंडू भन्नाट वेगामध्ये चेंडू जात आहे. तो यष्टरक्षाच्या हातामध्ये बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही आणि चेंडू निर्धाव. नक्कीच इथे जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू गेलाय तो सिली पॉइंट मध्ये. एकच धाव. धावसंख्या पोचते गेली ती 4. चेंडू झाल्यात ते 5. वरता चेंडू अनिकेत चौधरी यांच्या षटकातील पहिल्या. पुन्हा चांगला प्रहार केला. जितेश आणि निमेश जात आहेत आणि निमेश हे पडून सुद्धा क्षेत्ररक्षण चांगले करतात आणि अनिकेत सुद्धा हसत आहेत. म्हणजे बघा क्षेत्ररक्षण बघा अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे निमेशांचं आजच्या दिवसामध्ये. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. 4 झेल पकडले गेलेले आहेत आणि 1 षटकांचा धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 6. आणि नक्कीच प्रफुल्ल बाद झालेले. प्रफुल्लसाठी बक्षीस होतं. चला विनी सुतार गेलेला आहे. हा ड्युटी फलंदाज आहे बँजो 11 नायगाव संघाचा. छत्रशे लावून घ्यायचंय. कोणी बाहेरचं बघू नका. तुम्ही मैदानामध्ये राहा. सर्वांनी मैदानामध्ये राहा. बाहेरच्या पेक्षाने बाहेर जायचं आहे. कोणी मध्ये यायचं नाही. चला किरण आपण छत्रशे लावून घ्यायचं आहे. किरण आपण छत्रशे लावून घ्यायचं आहे. किरण आपण छत्रशे लावून घ्या प्लीज. बाहेर जायचं नाही कोणी. छत्रशे लावून घ्यायचं आहे. चला छत्रशे लावून घ्यायचं आहे. किरण किरण
फलंदाजी करतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू, नक्कीच एक धाव पूर्ण. एक धाव. खूपच चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू हाताळला गेला. एक धाव निश्चित पूर्ण. धावसंख्या पोचली गेली आहे ती 8 या धावसंख्यावरती. पुन्हा ते शॉर्ट पिच चेंडू आणि विनीत यांच्याकडून बॅटून आणि नक्कीच धावसंख्या पोचली गेली आहे ती 14. आणि गोलंदाज ते सुरेंद्र. पुन्हा चांगला फटका जितेश यांच्या बॅटमधून निघालेला. राहुल यांनी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा या फुल टच चेंडू, चांगला प्रहार केला आहे अनिकेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते अनिकेत चौधरी यांच्याकडून. एक धाव निश्चित पूर्ण आणि एकच धावावर समाधान. पुन्हा चांगला प्रहार, चांगला प्रहार निमेश जात आहेत आणि चौका. इथं चौकार. आणि खराब चेंडूचा इशारा पंचांचा. एक धाव निश्चित पूर्ण वाईटच्या स्वरूपात झालेली आहे. इकडे धावसंख्या पोचली गेली आहे ती 21. पुन्हा एकदा जोधामाच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूमध्ये धावा हवा आहेत त्या 51 धावा, कारण 72 धावांचं आव्हान ठेवलंय सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम फलंदाजी केली राहुल घोंड यांनी. 6 चेंडूमध्ये 28 धावा पटकावल्या. पुन्हा एकदा फुल टच चेंडू, उंचावून चेंडू, अनिकेत जात आहे जेलच्या खाली आणि गाडी बाद.
थँक्यू डीजे. चला शेवटचा षटक अंतिम षटक घेऊन जात ते निमेश. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा प्रहार. रवींद्र धावत आहेत आणि क्षेत्ररक्षकच्या नो लँडमध्ये चेंडू पडला गेला. एक धाव. आणि नक्कीच आज पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. पुन्हा स्लोवर चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये. पुन्हा जोरदार अशी अपील आणि खूपच चांगली गोलंदाजी निमेश यांची. आजचे अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळले निमेशकडून. चांगले झेल पकडले गेले आणि गोलंदाजी सुद्धा चांगले हाताळले गेली. आणि नक्कीच शेवटचा चेंडू आहे आणि संकेत विजय दिशेने जातो, म्हणजे बेनापट्टी बॉईज संघ गेल्या वर्षी तिसऱ्या नंबरचं बक्षीस पटकावलं होतं बेनापट्टी बॉईज संघाने. आणि बट्ट्याने उंचावला. सुरेंद्र कुठल्या प्रकारे चुकी करत नाही आणि गाडी बाद. आणि विजेता संघाचं